नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अंडा करी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुम्ही याला अंड्याचा मसाला, मसाले अंडी असे म्हणू शकता आणि आपल्याला हा मसाला घरीच बनवायचा आहे। एक वेगळ्या पद्धतीने मसाला बनवून घरगुती पद्धतीने जो मसाला आपण बनवतो, गावरान पद्धतीने तुम्ही याला म्हणू शकता, अशा पद्धतीने मसाला बनवायचा आणि घरच्या मसाल्यातच आपल्याला ही अंडा करी बनवायची आहे। चवीला भन्नाट लागते। तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबर ही खाऊ शकता। एकदा तुम्ही या पद्धतीने बनवून पाहिली तर तुम्हाला त्याची चव जिभेवरती अशी रेंगाळत राहील की नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने बनवशीला। आणि कमी साहित्यात आपल्याला ती बनवायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता, घरीच मसाला आपल्याला बनवायचा आहे। 2 लवंग घेतलेले आहे, थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, लसूण आपल्याला सोलायचा आहे, अजून 2 चमचे जिरे, 2 चमचे तीळ, कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि शहाजिरे थोडे घेतलेले आहेत। इथे 5-6 अंडी उकडण्यासाठी ठेवलेली आहेत। अंडी आपली उकडतात तोपर्यंत आपण मसाला त्याचा बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे मी एक जाळी ठेवलेली आहे आणि जाळीवरती खोबरं छान असं भाजून घेणार आहे। खोबरं भाजून घेतलं ना की मसाला छान लागतो। अशा पद्धतीने तुम्ही खोबरं भाजून घेऊ शकता। खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे। आता कांदा पण अशाच पद्धतीने भाजून घेऊया। खोबरं आणि कांदा पण छान असा भाजून झालेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता, कांदा पण छान असा भाजलेला आहे। आपण लसूण घेतलेला, तो लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे। लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या थोड्याशा आपण घालणार आहोत। कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण तीळ थोडेसे भाजून घेऊया। या सर्वांचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि कांद्याचे छान असे काप करून घेतलेले आहेत। मसाल्यामध्ये 2 लवंग, थोडीशी दालचिनी त्यामध्ये घालणार आहे। कांद्याचे काप करून घेतलेले 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालणार आहे। अर्धी वाटी खोबऱ्याचे काप केलेले आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत। अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले आहेत आणि जे खोबरं आपण भाजून घेतलेलं त्याचे काप करून घेतले ते त्यामध्ये घालायचे आहेत। याचं सर्वांचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। 1 चमचा शहाजिरे घालायचे आहेत। त्यामध्ये 2 चमचे जिरे घालायचे आहेत। भाजून घेतलेले तीळ त्यामध्ये घातलेले आहेत। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असा मसाला बनवून घ्यायचा आहे। अंडा करीसाठी लागणारा मसाला तयार आहे आणि अंडी पण सोलून घेतलेली आहेत। मग गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर जे आपण मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। झणझणीत अंडा करी बनवायची होती म्हणून 2 मोठे चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे। कांदा लसूण मसाला घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं परतून घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा धनेपूड घातलेली आहे। सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला थोडासा कोरडा वाटत होता म्हणून त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि थोडंसं परतून घेतलेलं आहे। उकडलेली अंडी जी आपण सोलून घेतलेली आहे त्याला चाकूच्या साहाय्याने थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे आहेत किंवा फोर्कच्या साहाय्याने पण तुम्ही थोडंसं छिद्र पाडून घेऊ शकता किंवा तुम्ही अंड्याचे 2 भागही करू शकता। उकडलेली अंडी ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहेत। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। थोडासा मसाला कोरडा वाटत होता म्हणून त्यामध्ये थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि मसाल्यामध्ये अंडी छान अशी परतून घ्यायची आहेत। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे। 1-2 मिनिटांसाठी छान असं मंद गॅसवरती शिजू दिलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आपली अंडा करी तयार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी ही अंडा करी आहे किंवा तुम्ही मसाला अंडीही म्हणू शकता। भात, भाकरी, चपातीबरोबर खाण्यासाठी चवीला अप्रतिम लागणारी अशी ही अंडा करी आहे। तुम्ही नक्की बनवून बघा। कमी साहित्यामध्ये पटकन होणारी, झटपट आणि चविष्ट अशी अंडा करीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।